गुरुचरित्र पारायण महत्त्व, विधी आणि लाभ. भारतीय संस्कृतीत संत परंपरेचे विशेष महत्त्व आहे. आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात गुरुचरित्र पारायण एक अतिशय पवित्र आणि फलदायी साधना आहे. गुरुचरित्र हे संत श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनचरित्रावर आधारित ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण केल्याने भक्तांना शांती, समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व. गुरुचरित्र हा ग्रंथ साक्षात गुरूंचा आशीर्वाद मानला जातो. ध्यान, साधना आणि व्रतपूजा विधी यांच्या सहकार्याने गुरुचरित्र पारायण केल्यास जीवनातील अनेक अडचणींचे निराकरण होते. संत साहित्यामध्ये गुरुचरित्राला विशेष स्थान आहे, कारण हे ग्रंथ आपापल्या आध्यात्मिक मार्गदर्शन करते आणि जीवनातील योग्य दिशा दाखवते. गुरुचरित्र पारायणाची विधी. गुरुचरित्र पारायण करण्याची विधी अत्यंत सोपी पण पवित्र आहे. पारायण करताना भक्तांनी पवित्रता आणि श्रद्धेने वागावे. प्रत्येक अध्याय वाचताना आरती, संग्रह आणि भक्तिगीत घातल्याने वातावरण अधिक पवित्र होते. पारायणाच्या दरम्यान धार्मिक पुस्तके वाचण्याची सवय लावणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे मन शांत राहते आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. गुरुचरित्र पारायणाचे लाभ. गुरुचरित्र पारायणाचे अनेक आध्यात्मिक आणि भौतिक लाभ आहेत. गुरुचरित्र पारायण केल्याने भक्तांना गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच घरात सुख, शांती आणि समाधानाचे वातावरण निर्माण होते. ध्यान, साधना आणि व्रतकथा यांच्या सहकार्याने केलेले पारायण भक्तांना नक्कीच फलदायक ठरते. नियमित पारायणाचे फायदे. गुरुचरित्राचे नियमित पारायण केल्यास आध्यात्मिक प्रगती होते. भक्तांचे जीवन सुख-समाधानाने भरून जाते. संतवाणी ऐकणे आणि महंत प्रवचन यांचा अभ्यास करून आपली आध्यात्मिक यात्रा अधिक फलदायी होऊ शकते. गुरुचरित्र पारायणाचा प्रभावी अनुभवांवर आधारित कथा. भक्तांनी गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस अनुभवलेले चमत्कारिक घटनांचा उल्लेख करणे हे देखील महत्त्वाचे आहे. या कथांमुळे इतर भक्तांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या श्रद्धेचा विश्वास अधिक दृढ होते. उपसंहार. गुरुचरित्र पारायण हे एक महत्त्वाचे धार्मिक साधन आहे, जे आपल्याला जीवनातील अडचणींचे निराकरण करण्यास मदत करते. गुरुचरित्राचे नियमित पारायण केल्याने व्रत, पूजाविधी अधिक फलदायी होते आणि भक्तांचे जीवन आध्यात्मिक प्रगतीने भरलेले राहते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत.
त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि ममग्राही विवेचना ग्रंथकाराने आपल्या ओघवत्या भाषेत केला आहे. या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलेचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केला आहे. पारायणाची तयारी कशी करावी? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजेच 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाची हार, तुळसी, सुगंधी अगरबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काहीही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळी किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन वाचून असेपर्यंत समई लागलेले असावीत व अगरबत्ती पेटती ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सादर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्व शीर्ष वाचावा. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.